होता, एकतर सातारा आणि कोल्हापूरचं जे गॅझेट आहे ते लागू करा. नाही, आता असं आहे की ज्यावेळेस सरकारने त्यांच्या हातामध्ये शासन निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी खूप गुलाल उधळला होता आणि तेव्हा त्यांनी समाधानसुद्धा व्यक्त केलं होतं की आम्ही लढाई जिंकलो. मग जर ते लढाई जिंकले तर आता पुन्हा ते कुठल्या कारणास्तव लढाई लढत आहे आणि आंदोलनाची हाक देत आहे हे माझ्या अजून लक्षात येत नाही. परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका पहिल्या दिवशीपासून जी आहे त्या आपल्या भूमिकेवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजही ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. ज्यांचे पुरावे सापडले असतील त्याला आमचा कधी विरोध नव्हता आणि भविष्यामध्ये सुद्धा विरोध राहणार नाही. आणि म्हणून नेहमी सरसकट शब्दाचा जो वापर केला जात होता तोच वापर मी सुद्धा करतो आहे की सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देऊन कुणालाही ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. आणि म्हणून ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की यांच्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊन नवीन लोक ओबीसीमध्ये येत आहे, त्या दिवशी यापूर्वीसुद्धा या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज एकत्रित येऊन एक संघपणे लढा दिला आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण केलं. त्याच धर्तीवरती आम्हीसुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आज पण सज्ज आहोत आणि आम्ही पण त्याच उत्तरात उत्तर देऊन आम्ही आपल्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू ही ग्वाही तुम्हाला आज राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे देतो. ते असं म्हणाले की 1994 मध्ये जसा शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, 1994चा काय निर्णय होता आणि मराठ्यांसाठी तसं शक्य आहे का? नाही, हे बघा की 1994ला जो निर्णय झाला होता तेव्हा राज्य मागासवर्गीय आयोगाने कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यापैकी एक प्रकारे एक जात लिहिली असेल. जसं आधी कुणबी, ओनली कुणबी ही जात काका कालेलकरांपासून शिफारस झालेली आहे, मंडल आयोगाच्या अहवालामध्ये सुद्धा होत आहे आणि अजूनसुद्धा फक्त कुणबी लिहिलेले लोकसुद्धा आहे. परंतु उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोक ते कुणबी असून कुणबी मराठा लिहायचे किंवा मराठा कुणबी लिहायचे. वर्गीय आयोगाने त्याचा अभ्यास करून हे सुद्धा मागासलेले आहेत, त्यामुळे यांचासुद्धा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आणि राज्य सरकारने नंतर या दोन जातीचा त्याच्यासोबतच लेवा पाटीदार या सुद्धा कुणबी उपजातींचा समावेश या ओबीसीमध्ये करण्यात आला. तेव्हा कुणी विरोध केलेला नाही, कारण ते खरेच कुणबी होते. मग त्यांनी कुणब्यांच्या समोर मराठा किंवा पहिले मराठा आणि नंतर कुणबी अशा प्रकारचा शब्दाचा वापर केला होता. आतासुद्धा जर ज्यांच्या प्रमाणपत्रावरती फक्त मराठा लिहिलेला आहे त्यांना जर ओबीसीमध्ये यायचं आहे तर जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग तशा प्रकारची शिफारस करत नाही तोपर्यंत राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही. आणि अशा प्रकारचा प्रयत्न आतापर्यंत 7 वेळा झालेला आहे. 7ही आयोगाने मराठा जातीला ओबीसीमध्ये समावेश करा अशा प्रकारचा अहवाल दिलेला नाही, शिफारस केलेली नाही. आणि त्यामुळे राज्य सरकारने फक्त ज्यांच्या कागदपत्रावर शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावरती मराठा शब्द लिहिलेला आहे जात म्हणून त्यांना ओबीसीमध्ये समावेश केलेला नाही. आणि म्हणून 94चा निर्णय आता एवढ्या म्हणजे जवळजवळ 30 वर्षानंतर जर पुन्हा तो त्याप्रमाणे करा तर राज्य मागासवर्गीय आयोगाचं गठन सरकारने करावं आणि त्यांचा अहवाल पुन्हा मागवावा. मागच्या वेळेसुद्धा गायकवाड आयोग झालेला आहे, शिंदे आयोग झालेला आहे, आणखी किती आयोग बसवावं आणि त्यांचा अहवाल आल्यावरती मग आम्ही एक रुपये. आज तो 94च्या निर्णयामध्ये ते समावेश होऊ शकत नाही. आम्ही सांगतो ना 94मध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस केली आणि सरकारने त्या दोन जातीचा समावेश केलेला. अंतरवाली सराटी करू
तो मराठ्यांच्या फायद्याचा की नाही आहे हे तपास. हे बघा, तपासावं लागते जी आर निघायच्या आधी. जी आर निघाल्यावरती तुम्ही गुलाल उधळल्यावरती आता तपासू म्हणता, त्याला काय अर्थ राहणार आहे? सरकारने तुमच्या हातामध्ये शासन निर्णय दिला आणि सरकार मोकळं झालं. मी त्या दिवशी सुद्धा आपल्याला म्हटलं होतं की या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि नवीन माणूस ओबीसीमध्ये आलेला नाही. या 4-5 महिन्याच्या या इतिहासामध्ये सांगा तुम्ही की एक तरी आली का तक्रार की नवीन माणूस ओबीसीमध्ये आलेला आहे किंवा काही झालेला? कारण जी आर वाचला पाहिजे बरोबर आणि त्या जी आरचा अर्थ योग्य रीतीने काढला पाहिजे. त्याच्याकरता कायद्याचं ज्ञान लागत असते आणि काही लोकांशी चर्चा करावी लागते जे समाजामध्ये एक्सपर्ट आहे. मी त्यावेळेस आमच्या सर्व तज्ज्ञ लोकांशी सल्ला केला, वकील लोकांशी सल्ला केला आणि त्यांनी सांगितले नाही, या जी आरमुळे आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का नाही. आणि त्याच्यामुळे मी आज पण जबाबदारीने वक्तव्य करतो की तेव्हा जे जी आर काढण्यात आले त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. त्यांनी असंही म्हटलंय की मराठा उपसमिती बरखास्त करा, ती काम करत नाही. खरं तर त्यांचे मराठा समाजाचे नेते मंत्री सगळे त्याच्यात. असं आहे की सरकारने बसवलेली ती उपसमिती आहे. तुम्ही त्याच्यावरती कसे ताशेरे ओढू शकता? काम कर म्हणजे कसं काम करायचं हे सुद्धा आता हे सांगणार का? मंत्रिमंडळाला कसं काम करावं उपसमितीने, मग मार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती करावी सरकारने आणि मग उपसमितीने तसं काम करावं. तर आम्ही सरकारला सल्ला देतो. सर, सल्ला देण्यापूर्वी त्यांनी जे जी आर स्वीकारला आणि गुलाल उधळला, मी तुम्हाला आधीच म्हटलं ना त्या जी आर मध्ये काही सूचना देखील स्वतः जरांगीने दिल्या. नाही, असं आहे, मी तुम्हाला जे म्हटलेलं आहे की तुम्ही आंदोलन संपवण्यापूर्वी 2-2 तास त्या जी आरचं वाचन केलं. वाचन झाल्यावर जे दुरुस्ती पाहिजे होती ती दुरुस्ती तुम्ही करून घेतली, मनाप्रमाणे करून घेतली आणि त्याच्यानंतर शासन निर्णय घेतला आणि नंतर गुलाल उधळला. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर आता जर आपण म्हणता की आम्ही पुन्हा त्याचा अभ्यास करू, त्यावेळेसुद्धा काही लोकांनी आपल्याला आठवत असेल त्यांना विरोध दर्शवला होता, तेव्हा त्यांना ते ऐकत नव्हते, हे करत होते. अभ्यास आधी करायचा असतो, नंतर करायचा नसतो. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला सरकारने ड्राफ्ट नोटिफिकेशन म्हणा किंवा ड्राफ्ट शासन निर्णय तुम्हाला दिला होता, तुम्ही स्वतः त्याचा 2 तास वाचन करून समाधानी झाला होता. त्याच्यामुळे निघालेला जी आर चुकीचा आहे हे म्हणण्याचा आज तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. सर, तुम्ही ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहे का जरांगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? काही त्या तुम्ही इथून पुढे तुमची काय वाटचाल? नाही, आमच्या बैठका सातत्याने सुरूच असतात. आजही आमचे महासचिव सचिनजी राजूरकर हे कोकणामध्ये कालपासून फिरून राहिलेले आहे. जनगणनेचा प्रश्न घेऊन म्हणजे लोकांना समजवून सांगत आहेत, त्यांना एकत्रित करत आहेत. जर हा मुद्दा वेळेवर आला तर आमचे लोक सज्जच आहे. आमच्या 12ही महिने ॲक्टिव्हिटी सुरू असतात. कुठला ना कुठला उपक्रम घेऊन आम्ही आंदोलन करत असतो. आताच आम्ही दिल्लीला जाऊन आलो. आता बेंगलोरला 7 ऑगस्टला पुन्हा अधिवेशन आहे. अधिवेशनानंतर दिल्लीला पुन्हा एक मोठं आंदोलन म्हणजे ओबीसीची जनगणना करण्यात यावी, जातीय जनगणना करण्यात यावी याकरता आम्ही करणार आहोत. कालच जो एक मुद्दा राज्य सरकारने पुन्हा नवीन घेतला की जे मागासवर्गीय SC ST OBC आहे त्यांनी वयामध्ये सवलत, शैक्षणिक अर्हतेमध्ये सवलत किंवा अनुभवामध्ये सवलत, या 3 सवलतीपैकी एखादा लाभ घेऊन अर्ज केला असेल तर त्या उमेदवाराची ओपनमध्ये खुल्या प्रवर्गात विचारणा होणार नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि सरकारला निवेदन केलं की आपण लवकरात लवकर हा जो निर्णय घेतला हा SC ST OBCच्या विरोध आहे, तो त्वरित मागे घेण्यात यावा. त्याच्यावर सुद्धा आमच्या बैठका सुरू आहे आणि समजा सरकारचं काही हालचाल दिसली नाही तर त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही रस्त्यावरची लढाईसुद्धा लढणार आहोत आणि न्यायालयीन लढाईसुद्धा लढणार.